वाजलेत. आज व्हिडिओ करायला उशीरच झाला. बघा कसा घाम येतो, ऊन लई बाबा, ऊन लईच आहे. आणि मी तिथं शेवटपर्यंत मका कापत होतो. आपल्याला मुरघास बनवायचा आहे, तर त्याच्यामुळे आता मका कापायचं चालू आहे. मी त्याच्यामुळेच थांबलो, म्हटलं जरा मुरघास वगैरे करून जा, आपलं शेण दुसरीकडे टाकायचं आणि मुरघास करायचा, त्यानंतर मला जायचं आहे. तर हे बघा, कडीपासून मका आहे ना कापत आणली, तर आता एवढी राहिली. कडवळ कापायचं झालं आणि समोरची मका आहे ना ही थोडीशी राहिली, म्हणजे पूर्ण मकाची एक 25% असेल, 25% राहिली. नाही तर बाकीची मग ह्या अशा लाईनीत ना मकाच्या कट करून झाल्यात. ह्याचा बनवायचा आपल्याला मुरघास. हे बघा, एक वेल उघडला, असे शेंगा झाले बरं का. भुईमूग पण काढायचं 1-2 दिवसात, पण म्हणलं मुरघास मी आहे तोपर्यंत करून घ्यायचं होतं ना. मुरघासाची जरा घाई आपल्याला. नाही तर बघा, भुईमुगाला शेंगा लागल्यात, अशा छान लागल्यात एवढ्या शेंगा. लकीली कालच कमेंट आली होती की शेजाऱ्यांची बैलं दाखवून, तर हे आपल्या शेजाऱ्यांचे बैल आहेत. हा बैल आहे आणि तो एक बैल आहे. हे दोन्ही पण आता बडवले आहेत बरं का. त्यांनी 2-3 महिने झाले ह्यांना बडवलेलं. आता तब्येती चांगल्या होत्या. त्यांचा विषय काय माहिती का, खायला त्यांच्याकडे चांगले बरं का, पण हा बैल मारतो, तर त्याच्यामुळे ते जास्त करून चारायला वगैरे बांधत नाहीत. म्हणजे सुटला तर दुसऱ्या कोणाला मारायचं वगैरे, त्याच्यामुळं त्यांना खायला कडब आहे. पण कुट्टी मिशन नाही त्या मालकांकडे, म्हणजे शेजारी बापूंकडे कुट्टी मिशन नाही. तर कडबा भरपूर आहे त्यांच्याकडे. मग असे चिपाटे टाकले ना तर गुरं जास्त खात नाहीत, म्हणजे पाला आणि शेंडेच खातात, बुडके खात नाहीत. तर त्याच्यामुळे तब्येती जरा खराब आहे त्यांच्या. आणि आतापर्यंत काय होतं, हा बैल मारतो तर त्याच्यामुळे त्यांना खुराक नव्हतं. आता बैल बडवलेत ना, तर त्यांनी खुराक पण चालू केले. होतील काही दिवसात चांगले, पण कामाला छान आहेत बरं का हे बैल. हा पण, आणि इकडे एक आहे, हा दुसरा पण, हा पण कामाला चांगला आहे. बघा तिथून कसा फोन करतोय. आता बघा, हे आता नाही करत हा, पण सारखं लक्ष माझ्याकडे बघतो. आता मी चाललो आहे पोहायला, आणि चिमण्याला 2दा डॉक्टरकडे दाखवलं बरं का. आता व्यवस्थित झाला आहे तो, पण चरायला बांधला आहे तिकडे शेतात, म्हणजे डाळिंबा शेतात गवत आहे ना, तर तिथं गवत खाण्यासाठी 2 पांढरे बैल आणि गौरांगला चरायला बांधले. बाकी त्याला 2 दिवस फुल आराम आहे, आणि त्यासोबत सर्जाला पण आराम आहे. सर्जाला पण झोपला नाही. आणि बाकीचे गुरं आहेत गोठ्यामध्ये सगळे. चला, पोरं पोहतात हा पाण्यात. मला फक्त पोहायला आवडत नाही, म्हणजे उडी हाणायच. ह्याच्यात आम्ही ना शिवना पाणी खेळत असतो असं बुडून. आता बघा, आता ह्याच्यावर राज भडवर राज आहे ना. हा भडवर. तू किती बुड्या राहिल्यात. हां, तर ते कसं असतं तुम्हाला सांगतो मी. पाण्यात बुडून त्या गड्याला शिवायचं, म्हणजे दुसरे. हा बघा, हा पाण्यात बुडला, गेला तिकडे पली, थोडा पुढं पास झाला, शिवला ते बघा, बरोबर पाण्यात शिवला. तर असं पाण्यात खेळ असतो. फक्त 3 चान्स असतात पाण्यात बुडून शिवायला, फक्त 3 चान्स असतात. आणि त्या प्लेअरनी ना पाण्यातच राहायचं, पाण्याचा टच झाला पाहिजे, म्हणजे वरती यायचं नाही. तर असं राहतं. मी आपलं नवीन कटवळ आहे, शुभश्री बांधतो तिथलं, म्हणजे बादल बांधतो त्या बाजूच्या. तर नवीन कटवळ आणलं मी आज कापून, आणि लाईटच गेली. अर्धी कुट्टी झाली, अर्ध्या कुट्टीमध्येच लाईट गेली. बघा, समोर नेपेरची कुट्टी, मला नेपेरची कुट्टी करून नंतर मग हे कटवळाची कुट्टी त्याच्यात मिक्स करायची होती. कारण काय झालं, गुरं नेपेरला कंटाळत, म्हणून मग मला कटवळाची कुट्टी मिक्स करायची होती त्याच्यात. पण त्याच्या आधीच लाईट गेली म्हणजे लाईट जायला वेळ आहे. लाईट 6 वाजता जाते, पण फ्यूज गेला. आता मोटर बघा कशी आवाज करते. बघा, म्हणजे मोटरच चालू होत नाही, असा घोटाळा चालतो. त्याच्यामुळे आता फक्त नेपेरची कुट्टीच टाकतो गुरांना. मग ही कुट्टी ना उद्या सकाळी, नाहीतर त्या मिशनवर करतो मी थोड्या वेळाने. मित्रांनो, 9 तारखेला पाऊस पडला ना, मग त्याच्यानंतर आबाळ वगैरे काहीच आलं नाही. आणि नेमकं आज आपण मुरघासासाठी मका तोडली, आणि आपल्याला ती 1 दिवस वाळून उद्या कुट्टी करायची आणि बॅगेत भरायची होती. तर बघा, नेमकं बघा आजच आबाळ आलं, तुम्हाला दाखवतो. 9 तारखेपासून आजच आभाळ आलं आहे. आणि आभाळ पण बघा ना, सगळीकडून आपल्या वर किती डार्कमध्ये काळ आहे इथं. हां, आणि इथं पाठीमागं पण हे बघा, इकडून पण डार्कमध्ये काळ आहे, इकडून पण आभाळ आले. हे असंच होतं, काही कार्यक्रम करायचं म्हणलं की पाऊस घोटाळा. पण जाऊ द्या, आभाळ आले. आता पाऊस पडल्यावरच खरं, पडला तरी काय अडचण आहे, नाही पडला तरी काय अडचण नाही. पडला तरी पडायला पाहिजे, नाही पडला तर चांगलंच आहे. मग आपण कुट्टी करून मुरघास बनवू शकतो. चला, लाल का नेपेर पण आता बऱ्यापैकी चांगला वाढला आहे बरं का.
हे काय नाही केलं वगैरे, काय नाही केलं. थांब, बघा गुरांना टाकलं तर खायला. त्यांना तिथे एका जागेवर टाकले, स्टॅलिनला थोडं खातो आणि शुभश्रीच्या पुढं. आणि जास्त असलं ना मग पांगून नीट खातच नाही, त्याच्यामुळे ह्या चौघांना एकाच जागेवर टाकले. ते का बादल गवत खाते, त्याला वर गवत ठेवलं होतं आणि शिल्लकीचं गवत इथं होतं. पण हे पण त्याला मी लगेच टाकून देणार आहे, कारण की परत माझं येणं होतं आहे नाही सांगता येत नाही. सगळं असं बंडलमध्ये धरलं, त्याच्यापुढे टाकून दिलं. पण जास्त भेटलं तो पायाने मागे घेतो, थोडं थोडं टाकलं तरच नीट खातो. मित्रांनो, हे शेताला पण 2-3 वेळ सावध आणले बरं का, पण तरी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा काय आहे, हे काय असेल बरं, तर हा आहे गहू. हे बघा, ह्याच्या बुडक्याला तुम्हाला दाखवतो पण मुळाला. हे बघा गव्हाची ओंबी आहे, ओंबी नाही कुडी आहे, जोड गव्हाची. जोड गहू होता आपल्या शेतात, तर हे 2-3 टोंब तुम्हाला उपटून दाखवतो. तर इतका आज गहू आहे ना, हे बघा. तर फक्त इथंच नाही बरं का, हे शेतात जेवढं तुम्हाला हिरवं दिसते ना, सगळा गहू उगवला. म्हणजे एवढ्या गव्हाचं नुकसान झालं आपलं, नाहीतर ह्या एकट्या शेतात आपल्याला 15 क्विंटल गहू झाला असता. पण हा गहू जर लोळला नसता आणि सांडला नसता, तर डुकरांच्या चालण्याने वगैरे लोळल्यामुळं हा खाली पडला ना, तर त्याच्यामुळे हा बघा इकडं पण बघा, तर लांबचं दिसत नाही बरं का, पण तिकडं पण बघा सगळ्या शेतात गहूच उगवला आहे. ते पण 1-2 वेळेस आऊत हाणून पण, कारण की आऊत थांबल्यावर कोमार अंकुर आला ना हल्ला तर परत तो उगवत नाही, असं होतं. तरी पण बघा ना किती गहू उगवला आहे पूर्ण शेतात. सगळीकडे शेतात लक्ष दिलं ना तर हिरवा. आता तुम्हाला समोरचा दाखवतो, हे बघा हा, तर हा गहूच आहे. तुम्हाला तर कुडी दाखवण्याची, तर हे बघा, नाही रे उपटूनच आला खालून, पण हे बघा गहू. लवाळा पण आहे बरं का शेतात, पण लवाळा आणखीन उगवला नाही. आणि हा सगळा गहू उगवला आहे, पाऊस पडल्यामुळं पूर्ण शेतच हिरवं झालं आहे. मी आलो होतो ह्या बैलांना न्यायला, पण सरजे आधी बोर चालू करतो घरचं पाणी भरायला, मगच ह्या बैलांना नेतो. मी बोर चालू करून आलो आहे. आता आपण चिमण्याची एकदा तब्येत दाखवतो तुम्हाला. तर ह्या तिघांना पण आज चरायला बांधलं होतं. गौरांग, चिमण्या आणि सरजा जवळजवळच बांधले होते इकडे गवत खायला. तर हे बघा, आता खांदा कमी झाला बरं का चिमण्याचा. चिमण्याने 1000 रुपये खर्च खाल्ला बाबा, आणखीन 400-500 रुपये तो खर्च खाणारच आहे. चिमण्या थांब ना. तर अशी गोष्ट आहे, पण जाऊ द्या, बिचाऱ्यांनी 15,000चं काम केलं आहे, 10-15,000चं. आपलं शेत बघा किती व्यवस्थित झाले ना. आता तो गहू उगवला बरं का मागून, तर त्याचं काय नाही, ते बी होतं म्हणजे उगवणारच होतं. पण आपलं शेत नांगरलेलं शेत किती मस्त लेवलमध्ये झालं आहे. आणि सगळे शेत आपले असेच चांगले झालेत. आद्रकीला पण एकदा लाईन मारल्या होत्या, परत आद्रकीला माती लावून घेतली. ऊसाचं पण काम झाले, आणखीन तळ्याकडच्या ऊसाचं भरपूर काम आहे. तो करेल चिमण्या काम, परत एकदा व्यवस्थित झाला की 1-2-4 दिवसात होईल. आता बघा चांगल्या बऱ्यापैकी आता खांदा त्याचा कमी पण झाला आहे, थोडी सूज आहे, पण आता आराम भेटला ना 1-2-4 दिवसात कमी होऊन जाईल. परत मग त्याच्याकडून काम करून घ्यायचं. मी कामं असलं ना, मी चिमण्याला म्हणजे एवढं आजारी पण पडून देत नाही आणि काम पण करून घेतो. मला माहिती आहे त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं. काय असतं ना, सकाळी लवकर उठायचं, लवकर आऊत धरायचं. मी रब्बीच्या पेरणीला कसं करायचं ना, सकाळी 6-6:30लाच आऊत धरायचं. मग त्यावेळेस धरायचं, परत 10 वाजेपर्यंत आऊत आणायचं. म्हणजे मशागत जी पेरणी किंवा आऊत जे काय असेल ते 10 वाजेपर्यंत, परत 10ला सोडायचं, परत 11ला धरायचा, परत 1-1:30ला सोडायचा, आणि त्यानंतर परत मग 3 वाजता धरायचा आणि 6 वाजता सोडून द्यायचा. तर असं. आणि मध्ये कसं ना, मी थोडं प्रत्येक तासभराला आराम देत असतो. म्हणजे थोडा वेळ झाला ना, मी फोनमध्ये नाही का म्हणा ते 20वा, ज्यावेळेस मला व्हिडिओ काढायचा असतं तर त्यावेळेस मी 20वा देतो, किंवा 20वा दिल्यानंतर व्हिडिओ काढत असतो आऊत वगैरे हाणताना. तर त्या टायमाला मी आरामच देत असतो, म्हणजे असं लय कंटिन्यू पण नाही चालू करायचे. मग त्यामुळे अशा हिशोबात घेतलं ना मग तो आजारी पडत नाही. पण ते पप्पांना भैयाने जी आयडिया माहीत नव्हती, तर त्यांनी फुल कामाला घेतलं त्याला, तर म्हणून तो आजारी पडला. आता सर्जासारखा मोठा बैल असेल ना तर त्याला काहीच अडचण नाही. एकदा काय आवता उभं राहिलं ना, शेताची मशागत पूर्ण झाल्याच उतरायचं, सर्जाला काहीच फरक पडत नाही. असं. पण आता शहाण्या बैलांना ना हँडलिंग लई सोपी जाते बरं का. हो का, पाठीमागं कुठे गेला चिमण्या, इकडं सर्जाच्या पुढं गौरांग, कसे व्यवस्थित चालत आहेत. आता चरून आलेत ना, त्यांना माहिती आहे आता घरी जायचं आहे, त्याच्यामुळे गौरांग पण सरळ चालतोय. सर्जाला माहिती पाणी पिऊन जायचं आहे, चिमण्याला पण
तेच माहिती आहे की आता घरी जायचं आहे. तर आधीमध्ये खातच नाहीत आणि हरण्या आणि हिरे असले ना मोबाईल पण धरता येत नाही. आता 3 बैल आहे बघा, मी एकाच हातात धरल्यात तिन्ही दोऱ्या पण बैल व्यवस्थित चालतात. आणि खोंड काय होतं, लय धिंगाणा करतात ना, धरताच येत नाहीत व्यवस्थित, वेचणी नसतात, लय पळापळी करतात, इकडे तिकडे ओढतात. त्यांना इथं पाणी पाजायचंय.